नमस्कार मंडळी. पुन्हा आपल्या पॉडकास्टमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्याबरोबर आज पुण्याचे आराध्य दैवत आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचे ट्रस्टी ऍक्च्युली आपल्याबरोबर आज पॉडकास्टमध्ये आहे. महेश भाऊ सूर्यवंशी, नमस्कार आमच्या पॉडकास्टला आल्याबद्दल. नमस्कार. जय गणेश. जय गणेश. जय गणेश. टिळकांनी प्रवास सुरू केलेला 1893 पासूनचा ते आता 2024 पर्यंतचा हा प्रवास, एवढा मोठा कालावधी. त्याच्यापासून आपल्या पुण्याचा बाप्पा ह्याचं पहिलं म्हणजे एवढं तर कार्यकर्ता एवढी मोठी आहे, त्यांचं नाव ऍक्च्युली दगडूशेठ कसं पडलं ह्याच्यावर थोडस आपल्या दर्शकांना सांगताल का? 1893 लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई जे त्यावेळेला पुण्यामध्ये एक बडं प्रस्थ होतं आणि लोकमान्य टिळकांचे ते सहकारी होते. स्वातंत्र्याच्या चळवळीला बळ मिळावं, समाज एकसंघ व्हावा आणि स्वातंत्र्य प्राप्तीसाठी आपल्याला एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध व्हावं याकरता टिळकांनी या सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली. आणि त्यामध्ये लोकमान्य टिळकांच्या हस्ते दगडूशेठजींनी गणेशोत्सवाचा आरंभ 1893 बुधवार पेठ येथील आमचं जे दत्त मंदिर आहे त्या ठिकाणी त्यांनी या उत्सवाला आरंभ केला. आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे की दगडूशेठजी हे त्यावेळेला पुण्याचे शेरीफ होते, पुण्याचे नगरशेठ त्यांना म्हणायचे. आणि त्यांना ब्रिटिशांनी एखाद्या आरोपीला बेड्या घातल्या तर त्या बेड्या त्यांच्या आदेशानुसार सोडवल्या जात होत्या, त्यांना तो मान होता. आणि ते एक स्वीट सेलर होते, मिठाईचं त्यांचं दुकान होतं आणि जगोबादादा वस्ताद तालमीचे ते वस्ताद देखील होते. त्यामुळे त्यांना एक आवड होती कुस्ती क्षेत्राची. आणि तुम्ही जे विचारलं दगडूशेठ हे नाव कसं पडलं, तर त्या काळी ह्याचं नाव भाऊलीचा आहूत, कैलासवासी दगडूशेठ हलवाई भाऊलीचा आहूत सार्वजनिक गणेशोत्सव असं होतं. कारण 4 महिन्यांनी, आज जसा कोरोना ही जागतिक महामारी आपल्याला सगळ्यांना फेस करावी लागली, त्यावेळेला प्लेगची साथ 1896 आली होती. आणि त्यावेळेला दगडूशेठजींचा जो एकुलता एक मुलगा होता तो दगावला आणि 3 महिन्यानंतर स्वतः शेठजी पण दगावले. आणि त्यांच्या ज्या पत्नी होत्या लक्ष्मीबाई, यांच्यावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. आणि मग त्यांची सांत्वना करण्याकरता त्यांचे जे सद्गुरू होते माधवनाथजी महाराज, नाथपंथी होते, ते इंदूरवरनं पुण्यामध्ये आले होते. आणि सांत्वना करताना त्यांनी लक्ष्मीबाईंना सांगितलं की जे झालंय ते बदलू शकत नाही, परंतु आता जशी गणपती बाप्पाची तुम्ही स्थापना केली तशी दत्त महाराजांची स्थापना करा. आणि जशी मुलं मोठी झाल्यावर आई वडिलांचं नाव लौकिक वाढवतात तशी 2 दैवत तुमचं नाव लौकिक वाढवतील, यांची धार्मिक विधी अखंडपणे सुरू ठेवा असा आशीर्वाद दिला. आणि तो आशीर्वाद आज आपण खरा झालेला बघतोय. कारण गणपती बाप्पा हे दगडूशेठ गणपती बाप्पा या नावाने जगभरात प्रसिद्ध झालेले आहेत. वास्तविक ते गणपती बाप्पांचं नाव नाहीये, ते भक्ताचं नाव आहे. ज्या भक्तांनी त्यांची स्थापना केली त्याच्या नावाने प्रसिद्ध झालेत. आणि हे बल्लाळेश्वर नंतर जे अष्टविनायकातलं स्थान आहे पालीचं, त्याच्यानंतर दगडूशेठ गणपती हे भक्ताच्या नावाने प्रसिद्ध असलेलं अतिशय दुर्मिळातलं दुर्मिळ असं उदाहरण आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुण्यातला जो मुख्य रस्ता आहे लक्ष्मी रस्ता, ज्याला पुण्याचं वैभव म्हटलं जातं, तो दगडूशेठजींच्या ज्या पत्नी आहेत लक्ष्मीबाई त्यांच्या नावाने प्रसिद्ध झालेला आहे. त्यामुळे दगडूशेठ गणपती ही पार्श्वभूमी ह्या कारणाने आली. आणि दगडूशेठ गणपतीला एक थोडी त्यामुळे आध्यात्मिक पार्श्वभूमी देखील लाभली की आजच्या कंडिशनला महाराष्ट्रात 1 लाख गणपती मंडळ आहेत, परंतु देवत्व जे आलेलं आहे ते ह्या दगडूशेठ बाप्पाच्या ठाई आलेले आहे, कारण त्याला संतांचा आशीर्वाद लाभलेला आहे. तर आपल्या पुण्याच्या परिसरात सुद्धा बरेच मंडळ आहेत. आता आपल्या जसे तुम्ही म्हणतात की 100 पेक्षा जास्ती मंडळ आहेत. तर हा पायंडा जो दगडूशेठ हलवाई गणपतीने जो सुरू करून दिलाय, उत्सव कसा साजरा करायचा आणि काय त्याच्या मागचा हेतू होता ह्याच्याबद्दल थोडं सांगताल का? ज्या वेळेला 1893 स्थापना झाली त्यावेळेला पहिली मूर्ती जी बनली गेली दगडूशेठजींची, ती स्वतः दगडूशेठजींनी बनवली. आणि ती मूर्ती ही आज देखील आपण जतन करून ठेवलेली आहे. जे शुक्रवार पेठेतलं 11 मारुती मंदिर आहे फरांज फॅनचं, तर त्या ठिकाणी आपली ती बाप्पाची मूर्ती आहे. 1896 जो दुसरी मूर्ती केली गेली, कारण त्या मूर्तीपासून लोकवर्गणी सुरू झाली. पहिली मूर्ती दगडूशेठजींनी स्वतः बनवली होती. आणि खऱ्या अर्थाने
ह्या परिसरात बुधवारपेठेत कोतवाल चावडी परिसरात जे व्यापारी लोक होते, कारण इथं सगळा मंडई होती, फुलांचा व्यापार होता, चक्क्याची दुकान होती, कोतवाल चावडी होती, हर तऱ्हेचा पुणे जिल्ह्यातला माणूस तिथं तर काही ना काहीतरी खरेदी करायला यायचा. त्यामुळे व्यापाऱ्यांचं जे पंचमंडळ होतं ते लक्ष्मीबाईंनी तयार केलं होतं. तो उत्सव त्यांच्या ताब्यात होता आणि 1952 सालापर्यंत हा उत्सव त्या लोकांनी सांभाळला. अतिशय साधेपणाने त्यावेळेला उत्सव व्हायचा, कुठलाही डामडौल तसा नसायचा. आणि ज्यावेळेला 1952 साली तत्कालीन सुवर्णयुग तरुण मंडळाचे जे तरुण कार्यकर्ते होते, त्याच्यामध्ये सर्वश्री प्रतापराव तथा तात्यासाहेब गोडसे असतील आणि त्यांचे सहकारी मामासाहेब रासने असतील, शंकररावजी सूर्यवंशी असतील, रघुनाथ महाराज केदारे असतील, त्यानंतर त्यांचे सगळे निकम वगैरे, हे ह्या भागातली सगळी जी मंडळी होती ही सगळी एकत्र आली आणि ह्या व्यापाऱ्यांनी ते उत्सवात सहभागी व्हायचे. त्यांच्यावर विश्वासाने ती धुरा 1952 साली या लोकांच्यावर सोपवली आणि तिथपासनं हा उत्सव हा सुवर्णयुग तरुण मंडळाच्या ताब्यात आला आणि या उत्सवाची एक घौडदौड सुरू झाली. म्हणजे मग त्याच्यामध्ये वर्गणी विभाग आले, उत्सव साजरा करणारी एक टीम आली, त्यांनी आपापल्या कामांची आखणी केली त्या लोकांनी आणि मग हा उत्सव कसा लोकाभिमुख करता येईल अशा पद्धतीने सुरुवात केली. त्या वर्षीचा जो जर आपण अहवाल बघितला आमचा, तर फक्त वर्गणी 400 रुपये होती आणि उत्सवाला खर्च देखील तो 350 रुपयात उत्सव होत होता. आणि त्यावेळेला अहवाल मांडण्याची पद्धत होती. म्हणजे सगळ्यात वैशिष्ट्य काय की हिशोब देणे. आपण समाजाकडनं वर्गणी घेतोय तर समाजाला त्याचा आपण हिशोब दिला पाहिजे, ही पद्धत सुवर्णयुग तरुण मंडळाने त्यावेळेला सुरू केली होती आणि ती पद्धत आज समाजात रूढ झालेली आहे. आणि त्या लोकांनी हे करत असताना ज्या वेळेला हा उत्सव केळीच्या खुंटांवर व्हायचा, साधेपणाने व्हायचा, म्हणजे दानपेटी फिरवून वर्गणी काढली जायची. अच्छा. त्यावेळेची जी पद्धत होती, कारण साधेपणानेच उत्सव व्हायचा आणि दगडूशेठचं मिरवणुकीने विसर्जन देखील हे फार लवकर व्हायचं. पहिलं सुरुवातीचे काही वर्ष तर हे दिवसा झालेलं आहे, म्हणजे 4 वाजता 5 वाजता असंही झालेलं आहे. आणि काळाच्या ओघात नंतर मग पुढं वाढत गेलं. तर त्याच्यामध्ये अहवालामध्ये असं एक गोष्ट नमूद केलेली आहे की 1957 साली की त्यावेळेच्या ह्या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांनी एक संकल्प केला आणि तो संकल्प असा केला की हा जो दगडूशेठ बाप्पांचा उत्सव आहे हा जगभरात आदर्श आम्ही करू आणि या बाप्पांना सगळ्या गणेश भक्तांच्या हृदय सिंहासनापर्यंत पोहोचू, घराघरात हा बाप्पा गेला पाहिजे असा ध्यास त्यांनी घेतला आणि संकल्प केला. आणि आज आपण बघतोय काय त्यांची धडाडी असेल, त्यांच्याकडे पैशाचं पाठबळ नव्हतं, सामाजिक पत नव्हती, फक्त एकत्र येऊन ह्या जो प्रथम दैवत आहे या गणपती बाप्पाचा उत्सव साजरा करणे आणि त्या बाप्पाची भक्ती ही जनमानसात रुजवणे हा संकल्प केला गेला आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि आज तो रुजलेला आहे. जगभरातल्या करोडो गणेश भक्तांचा हृदय सिंहासनावर हा दगडूशेठ बाप्पा विराजमान आहे. आपण जर बघितलं तर त्यावेळेला वर्गणी होती, परंतु खर्चही कमी होते आणि वर्गणीदारांची नावं अहवालात लिहिण्याची पद्धत होती. म्हणजे अगदी 5 पैसे 10 पैसे 4 आणे 1 रुपये 1.25 रुपये अशी वर्गणीदारांची नावं त्यामध्ये नमूद केलेली आहेत आणि त्यांच्या प्रतीची कृतज्ञता, ट्रान्सपरन्सी आपण ज्याला म्हणतो, ही त्या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. दगडूशेठचा हा जो काय प्रवास त्यावेळेचा जो होता, कारण कुठलीही संसाधनं नव्हती, त्या मानाने दगडूशेठ गणपतीच्या उत्सवात जे कार्यकर्ते होते त्यांना कुठली सामाजिक प्रतिष्ठा देखील नव्हती, पैशाचंही पाठबळ नव्हतं. त्या मानाने इतर जी मंडळ होती ती प्रतिष्ठित लोकांच्या द्वारे चालवली जात होती. आणि ही अतिशय 18 विश्व दारिद्र्य असलेला हा परिसर, दगडूशेठ गणपती जिथं बसतो कोतवाल चावडी, तो जो बुधवार पेठेतला परिसर आहे, ह्या भागातले हे जे काही संबंधित आम्ही आता जी नावं घेतली, तात्यासाहेब गोडसे असतील, मामासाहेब असतील, रासने, शंकरराव सूर्यवंशी किंवा आमचे जे मोजर असतील, निकम असतील, केदारे असतील, हे सगळे लोक हे हातावर पोट असणारे होते. हे कुणी फुलं ओवून काम करायचे, कुणी दुकानात काम करायचे, म्हणजे हालाकीची परिस्थिती. बाजूलाच दत्त मंदिराच्या बाजूचा परिसर सगळा रेड लाईट एरिया, म्हणजे 18 विश्व दारिद्र्य आणि कुठल्याही प्रकारचं सांस्कृतिक पार्श्वभूमी नसलेला हा परिसर त्यावेळेला होता. परंतु ह्या लोकांनी एक जो ध्यास घेतला आणि ध्यास घेऊन त्या गणपती बाप्पाच्या कृपेने, म्हणजे असं नाही, त्यावेळेची इथली राहणारी लोक सुद्धा खूप व्यसनी होती, त्यांच्यामध्ये पण अनेक प्रॉब्लेम होते, पण ह्या बाप्पाच्या प्रती ते सगळे एकत्र यायचे. तो एक समान धागा होता आणि तो भक्तीचा धागा होता आणि या गणपती बाप्पानी ही वाटचाल पुढे सुरू ठेवली. त्याच्यामध्ये विशेष गोष्ट मला अशी सांगायला आवडेल तुम्हाला की
1967 साली ज्यावेळेला अमृत महोत्सव झाला या बाप्पांचा, त्यावेळेला बरेच नवीन आयाम इथं प्रस्तुत झाले. त्यामध्ये शालेय विद्यार्थी अथर्वशीर्ष पठण, पंडित वसंतराव गाडगीळ हे त्यावेळेला आमचे जे विश्वस्त होते, शर्मा, दुर्गा दत्त हंसराज शर्मांकडे ते आले, त्यांचे मित्र होते, त्यांनी तो प्रस्ताव त्यांच्याकडे मांडला. मग त्यांनी तात्यांकडे आले आणि त्यांनी सांगितलं आपण शालेय विद्यार्थ्यांची जर बाप्पासमोर अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम केला तर त्यांनी मुलांना देखील त्यांची वाचा शुद्ध होईल आणि भक्ती त्यांच्यामध्ये रुजेल. मग ते शालेय विद्यार्थी अथर्वशीर्ष पठण त्या वर्षी सुरू झालं. त्याच्या आधी भजनी मंडळी यायची, कीर्तनं व्हायची, मेळे व्हायचे. समाज प्रबोधनासाठी लोकमान्य टिळकांनी निर्माण केलेलं हे व्यासपीठ समाजाच्या प्रबोधनाकरता खूप परिणामकारकरित्या हे दगडूशेठच्या वतीने हे त्या ठिकाणी उपयोगात आणलं गेलं. आणि ह्याच्यामध्ये विशेष म्हणजे त्या काळी जे हरिजन लोक होते, मागासलेले लोक होते, त्यांच्यावर बराच अन्याय व्हायचा, सामाजिक बऱ्याच गोष्टींचा त्यांच्यावर दूरगामी परिणाम झाला होता. त्यांच्या प्रती सहवेदना म्हणून हरिजन दाम्पत्याच्या हस्ते महापूजा बाप्पांची करण्यात आली. त्यांच्या हस्ते बाप्पांची मंगल आरती करण्यात आली. त्याला खूप प्रकारचा मतप्रवाह वर्तमानपत्राद्वारे व्यक्त झाले, परंतु खूप लोकांनी ती गोष्ट अप्रिशिएट देखील केली. कारण हा गणपती बाप्पा सर्वांचा आहे, इथं कुठलाही भेद नाही, कुणावरही अन्याय होणार नाही आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणार दैवत म्हणूनच लोकमान्य टिळकांनी हे निवडलं असेल, याच्याबद्दल कुठलीच शंका नाही. आणि प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पा हे असतातच, देवाऱ्यात असतात, त्यांचा उत्सव होतो, कारण तो प्रथम देव आहे. त्यामुळे इथे कुठलाही भेद नाही, हा संदेश सामाजिक समतेचा हा त्यावेळेला आमच्या मंडळींनी 1971 साली हा दिला. आणि हे करत असताना त्यांच्यात सतत विचारांचं मंथन व्हायचं. आणि विचारांचं मंथन होत असताना त्यावेळेला यशवंतराव चव्हाण जे देशाचे उपपंतप्रधान होते, महाराष्ट्राचे जे शिल्पकार होते, त्यांनी टिळक पुतळ्यापाशी जे भाषण केलं की बाबा जो कष्टकरी आहे, सर्वसामान्य माणूस आहे, त्याच्या श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे आणि त्याकरता सहकार चळवळ ही वाढीस लागली पाहिजे. आणि त्यांचे ते विचाराने तात्यासाहेब, आप्पा, मामा हे सगळे प्रेरित झाले, भारले गेले आणि त्या प्रयत्नातनं सुवर्णिक सहकारी बँकेच्या निर्मितीचा पाया रोवला गेला. आणि 1972 साली 2 ऑक्टोबर जे काही भाग भांडवल होतं 50,000 त्यावेळेला त्या नियमाने भाग भांडवल गोळा करायला लागले, तर 50,000 यांनी कसे बसे लोकांना कन्व्हिन्स करून जमा केले. परंतु नवीन जी आर आला की ते 50,000चं लिमिट 1 लाख झालेलं आहे. परत त्यांच्या पुढे गंभीर प्रश्न आला, परंतु त्यांनी जिद्द नाही सोडली आणि जिद्दीने त्यांनी परत 2 महिन्यामध्ये ते टार्गेट अचीव्ह केलं आणि सुवर्णिक सहकारी बँकेची स्थापना ही झाली. जे रस्त्यावर बसणारे विक्रेते, जे पथारीवाले, जे हातगाडीवाले, त्यांना छोटी छोटी कर्ज देऊन ह्या बँकेची सुरुवात झाली. आणि आज ह्या बँकेचा खूप मोठा विस्तार झालेला आपण बघतोय. गोरगरिबांच्या उत्थानासाठी या बँकेने कार्य केलेलं आहे आणि आज जवळजवळ त्याच्या 1500 कोटीचा बँकेचा व्यवसाय आहे. परंतु हा विचार, एखादा चांगला विचार स्वीकारणे, हा जो गुण होता त्या आमच्या लोकांचा, तो विशेष वाखाणण्यासारखा आहे. आणि नुसतं त्यांनी ते विचार ऐकला नाही, तो विचार प्रत्यक्ष कृतीत आणला आणि त्यातनं त्यांनी जवळजवळ आज 300 कुटुंबांना रोजगार मिळालेला आहे, अनेक बँकेच्या खातेदारांना व्यवसाय मिळालेला आहे आणि गणपती बाप्पाच्या कृपेने बँकेची यशस्वी घोडदौड चाललेली आहे. त्याच काळामध्ये 1967ला ही एक टर्निंग पॉइंट होता अमृत महोत्सव. त्या वर्षीपासनं गणेशोत्सवामध्ये सजावटी करता देखाव्यांची संकल्पना आली. देखावे कुठले असले पाहिजेत त्याच्यावर मंथन झालं आणि त्याच्यातनं असा विचार आला की आपल्या देशातली विविध जी मंदिरं आहेत किंवा राजप्रसाद आहेत यांच्या प्रतिकृती आपण देखाव्या स्वरूपात इथं मांडू. त्याचं मागचं कारण असं आहे की इथल्या स्थानिक लोकांना आपल्या देशाच्या सांस्कृतिक विविधतेचा परिचय या ठिकाणी होईल आणि राष्ट्रीयत्वाची भावना त्यांच्यामध्ये अधिक वाढीस लागेल आणि त्याच्यामधनं मग देशातल्या सगळ्या भागांमधल्या लोकांची जोडणी या ठिकाणी झाली. आपण बघाल की साऊथचे अनेक देखावे झाले, हे मीनाक्षी मंदिर झालं, तिरुपतीचं मंदिर झालं, नटेश्वर मंदिर झालं, नागेश मंदिर झालं, रामेश्वरम झालं. उत्तरेकडची अनेक झाली, त्या काशी विश्वेश्वर झालं, सोमनाथ झालं, अशी नेपाळचं सुद्धा पशुपतीनाथ झालं, पूर्वेकडची झाली, पश्चिमेकडची. ह्यांनी काय आलं, त्या त्या भागातले नागरिक दगडूशेठला यायला लागले, त्यांची भक्ती वाढली, इथल्या लोक त्या ठिकाणी जाऊ लागले, आपल्या देशाच्या या धार्मिक परंपरांचा त्यांना परिचय होऊ लागला आणि ही
सजावटीची संकल्पना ही अतिशय मुख्य आकर्षण ठरली गणेशोत्सवाचा दगडूशेठच्या. आणि त्या काळापर्यंत पुणे महानगरपालिका ही स्पर्धा घ्यायची गणेशोत्सवाच्या देखाव्यांची, आणि त्या स्पर्धांमध्ये सलग 5 वर्ष दगडूशेठचा गणेशोत्सव, दगडूशेठला पारितोषिक मिळालं महानगरपालिकेतर्फे, म्हणजे एक राजमान्यता मिळाली. 5 वर्षांनी स्वतःहून दगडूशेठ त्यातनं विड्रॉल झाले, आणि म्हणजे दुसऱ्यांना संधी मिळण्यासाठी. आणि दगडूशेठचं कार्याची घोडदौड ही प्रचंड वेगाने वाढायला लागली, कारण त्यावेळेला दगडूशेठच्या मंडपामध्ये, कारण जी सगळ्यात मुख्य गोष्ट 68 साली अमृत महोत्सवानंतर लगेच झाली, की जी मूर्तीवर आपण उत्सव साजरा करत होतो, दुसऱ्या मूर्तीवर, त्या मूर्तीचा काही कारणाने हाताचा थोडा भंग झाला, त्यामुळे त्याला रिपेअर करून आपण आज पण त्याचं जतन कोंडव्याला आपला जो वृद्धाश्रम आहे तिथं केलेलं आहे. तिसरी मूर्ती करायची संकल्पना आली. ही मूर्ती कशी असावी, कुणी करावी, असा सगळा जो त्यांच्यामध्ये विचार झाला. त्याच्यामध्ये कर्नाटकचे जे एक शिल्पी आहेत, नागेशप्पा शिल्पी, ते त्यावेळेला पुण्याच्या बीजे मेडिकल कॉलेजमध्ये ह्युमन बॉडी पार्ट्स बनवायचे. आणि तिथे आमचे आता जे ट्रस्टचे जे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब परांजपे हे त्यावेळेला तिथे शिकायला होते विद्यार्थी म्हणून. तर त्यांनी त्याचं काम बघितलं होतं. त्याची शिफारस त्यांनी आमच्या लोकांना केली, तात्यांना, की बाबा असं असं आहे. ते म्हणले घेऊन या त्याला. मग त्यांना सांगितलं की हुबेहूब मूर्ती झाली पाहिजे. मग शिल्पीनी, नागेशप्पा शिल्पीनी 1 फुटाची एक मूर्ती बनवली. आणि आपल्याला माहिती आहे मंडई परिसरात टिळक पुतळ्यासमोर त्यावेळेला आर्यन थिएटर होतं जुनं. त्या थिएटरचा जो शेवटचा शो संपला 12-12:30ला, नंतर त्या थिएटरच्या प्रोजेक्टर थ्रू तो 1 फुटाची मूर्ती पूर्ण पडद्यावर दाखवली गेली. संपूर्ण परिसरातल्या लोकांना त्या थिएटरमध्ये बोलवलं गेलं, आणि सगळ्यांनी ज्यावेळेला एकमताने सांगितलं की अरे हा, ही आपली बाप्पाची मूर्ती आहे, बरोबर आहे, दगडूशेठचीच आहे, त्यावेळेला त्या माणसाला मूर्ती बनवण्याच्या कामाचं निमंत्रण दिलं गेलं, ऑर्डर दिली गेली. आणि नागेशप्पा शिल्पी हे कर्नाटक मधले, त्यांचे जे वडील होते शंकरप्पा शिल्पी, हे जो वडियार पॅलेस आहे, वडियार राजांच्या दरबारात राजशिल्पी होते. आणि त्यांनी साऊथ मधली अनेक प्रथितयश मंदिरांच्या मूर्तींची निर्मिती केली होती. त्यांना मूर्तीशास्त्र माहीत होतं. ज्या वेळेला हे काम दिलं गेलं, त्यावेळेला आपल्याला माहिती आहे रेसकोर्सच्या इथं पुणे सोलापूर रस्त्याला त्या ठिकाणी शंकर मंदिरामध्ये त्या मूर्तीचं काम सुरू झालं. आणि शंकरप्पा शिल्पींना हे शास्त्र अवगत असल्यामुळे पहिली माती मंत्र म्हणून त्यांनी विधिवत ती मळली. आणि मग नंतर नागेशप्पा शिल्पींनी त्याचं काम सुरू केलं. आणि काम करत असताना ज्या वेळेला सूर्यग्रहणाचा एक मुहूर्त होता, त्यावेळेला पुणे शहरामध्ये ज्या 2 नद्या वाहतात, मुळा आणि मुठा, यांचा जो संगम आहे, त्या संगमावर त्यांनी एक गणेश यंत्र हातात घेऊन ओले त्यांनी त्या पाण्यामध्ये 3-3.5 तास त्यांनी उपासना केली, तपश्चर्या केली. आणि ओले त्यांनी जाऊन मूर्तीच्या मागे पोटामध्ये ते गणेश यंत्र ठेवलं, जेणेकरून त्यांनी सांगितलं की हे यंत्र ठेवल्यामुळे हा गणपती बाप्पा जगभरात प्रसिद्ध होईल, परंतु याच्या धार्मिक विधीमध्ये कुठलाही खंड पडला नाही पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. आणि तो शब्द आमच्या लोकांनी त्यांना दिला. आणि आजतागायत दगडूशेठच्या धार्मिक विधीमध्ये कुठलाही खंड नाही. आणि खरोखर त्यांनी म्हटल्याप्रमाणे हा बाप्पा हा जगभर प्रसिद्ध झालेला आहे. आपण बघाल इतकं सुबक मूर्ती ही नंतर नागेशप्पा शिल्पींनाही जमली आहे, त्यांनी पुण्यात 9 मूर्त्या बनवल्या. परंतु दगडूशेठची जी मूर्ती आहे, बघता क्षणी माणूस त्याशी एकरूप होतो. आणि त्यांच्या डोळे हे विशेष आहेत बाप्पांचे. ते जडे म्हणून त्यावेळेला कलाकार होते, ते काचेचे डोळे बनवायचे, त्यांच्याकडनं हे डोळे बनलेले आहेत. आणि अतिशय सर्वांग सुंदर मूर्ती ही गुळवणी महाराजांच्या हस्ते त्याची प्रतिष्ठापना गणेशोत्सवामध्ये झाली 68 साली. आणि आपल्याला जे आज वैभव दिसतंय ते ही मूर्ती आल्यानंतर ह्या गणपतीच्या वैभवाला, भरभराटीला, भक्तांचा ओघ हा वाढू लागला. आणि नुसतं भक्तांचा ओघ वाढू लागला तर ह्याचं करायचं काय, आता दान देणगी येऊ लागली, तोपर्यंत गणेशोत्सव साजरा होत होता. मग या लोकांच्या मनात विचार यायला लागले की बाबा आता लोकांची मागणी यायला लागली की आम्हाला 12 महिने दर्शन मिळू शकतं काय बाप्पाचं, आम्हाला हवंय. मग हे गणपतीचं एक मंदिर असावं हा विचार रुजायला लागला. ह्या विचार रुजत असताना ह्या लोकांनी नुसतं गणपती उत्सव धार्मिक किंवा असं जोड नाही, तर त्याला सामाजिक कामांची जोड दिली गेली. आणि सामाजिक कामांची जोड देत असताना सांस्कृतिक कामाची जोड दिली. जसं गणपती बाप्पा ही 14 विद्या 64 कलांची देवता आहे. मग संगीत महोत्सवाचे कार्यक्रम त्यांनी सुरू केले.
त्यानंतर जे समाजामध्ये जे उपेक्षित वंचित घटक आहेत त्यांच्याकरता मदतीसाठी, म्हणजे कोयनाचा भूकंप आहे, आंध्राचा भूकंप आहे, लातूरचा भूकंप आहे, पुणे शहरामध्ये ज्यावेळेला पानशेत धरण फुटलं त्यावेळेला पुण्यात जी अवस्था झाली, तर त्यांना कपडे देणे, त्यांच्यासाठी जेवण करणे, मदतीला धावून जाणे, हे सर्व कामं सुवर्णयुग तरुणांच्या तत्कालीन कार्यकर्त्यांनी अगदी समरसून केली. आणि त्यामुळं सतत एकीची भावना, त्यावेळेला अहवालाचा जो स्लोगन होता तो सुद्धा एकी हेच बळ अशा पद्धतीचा होता. आणि नंतर मग तो अहवालाचा स्लोगन हा आत्ताच्या वेळेला आपण तो कालानुसार तो बदलला गेला. परंतु हे करत असताना कुठंतरी तो जो विचार आहे तो रुजला गेला आणि अहवालाच्या माध्यमातून 80च्या आसपास शालेय विद्यार्थ्यांना आपण मदत केली पाहिजे, कारण गणपती बाप्पा ही विद्येची देवता आहे. मग या विद्यार्थ्यांना शालेय दप्तर, गणवेश, फी अशा प्रकारे त्यांना देण्याचं काम त्या वर्षीपासून सुरू झालं. आणि ते करत असताना हा जो परिसर आहे हा सगळा व्यापारी परिसर, इथं अतिशय कचऱ्याचं साम्राज्य. आमच्या त्या वाड्यामध्ये एक मटक्याचा त्यावेळेला अड्डा चालायचा. मग सुवर्णिक तरुण मंडळाच्या अशोकराव गोडसे असतील, विजयराव सूर्यवंशी असतील, माणिकराव चव्हाण असतील, सुनील भाऊ असतील, ह्या सगळ्या मंडळींनी तो गैरप्रकार हा उद्ध्वस्त केला. अशा अनेक क्रांती या ठिकाणी घडलेल्या आहेत. हे फक्त गणपती बाप्पा प्रती असलेली एक निस्सीम श्रद्धा आणि त्या श्रद्धेतनं एकी इतकी होती या लोकांची की एकामेकासाठी ते धावून जायचे. पहिलं आपलं जे स्थायिक मंदिर आहे आता बुधवार पेठेतलं, त्याचा एक पहिल्यांदा पण एक प्रयत्न झाला होता, तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देताल का? हो, साधारण 1971 साली, कारण लोकांची गणेशोत्सवात एवढी गर्दी व्हायची की ह्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी पुण्यातनं, महाराष्ट्रातनं, देशातनं लोक यायची आणि त्यांची एक स्वाभाविक भावना होती की आम्हाला वर्षभर याचं दर्शन मिळावं. त्यामुळे तो विचार त्यांच्या मनात रुंजी घालत होता की बाबा हे सगळ्या कार्यकर्त्यांना वाटत होतं की राव आपला असं व्हावं, पण जागा कुठे मिळणार आणि जागेसाठी पैसे कुठं आपल्याला अवेलेबल होणार. तर जिथं कोतवाल चावडी होती बुधवार पेठेतली, त्या ठिकाणी एक गाळा होता. तो गाळा हा सुवर्णिक तरुण मंडळाला मिळाला आणि तिथं वाजत गाजत 11 मारुती मंदिरापासून मिरवणूक काढून गणपती बाप्पांना तिथं आणण्यात आलं आणि त्याची तिथं विधिवत प्राण प्रतिष्ठापना नाही पण ठेवलं तिथं, पूजा अर्चा झाली. परंतु त्या तत्कालीन पुण्यामधले जे काही समाजवादी विचारांचे जे नेते होते त्यांनी खूप कडवा विरोध केला त्याला, की इथं झालं तर ट्रॅफिकला अडथळा होईल, असं होईल तसं होईल. आणि ते लोकांचं समाजामध्ये दबदबा असल्यामुळे एकाच दिवसात तो निर्णय रद्द करावा लागला आणि बाप्पाला परत 11 मारुती मंदिरात परांजपेंच्या वाड्यामध्ये राम मंदिरात आपल्याला स्थानपन्न करावं लागलं. परंतु त्याच्यातनं तो विचार अधिक प्रबळ होत गेला की बाप्पाचं मंदिर असलं पाहिजे. आणि ते करत करत असताना गणेशोत्सवाचे 10 दिवस हे झाल्यानंतर ही लोक झपाटल्यासारखे परत कामाला लागायचे. की गणपती उत्सवानंतर विचारांचं मंथन करायला 1 वर्षात पुढच्या काय करायचं ह्या करता ते सहली काढायचे. म्हणजे एखाद्याला वाटेल हे ट्रिपला यायचे, पण नाही, त्यांच्या मनात तो वर्षभर आपण काय कार्यक्रम करायचे नियोजन करण्यासाठी ते जायचे. आणि त्याच्यामध्ये मग वेगवेगळे विचार, सामाजिक कुठला प्रोजेक्ट करायचा, काय करायचं, असे मंथनं व्हायची. आणि त्या मंथनातनं 1984 साली त्यावेळेला पुण्याचे जे कलेक्टर होते श्रीनिवासजी पाटील साहेब होते, त्यांनी आपल्याला मदत केली. आता जे एक्झिस्टिंग मंदिर आहे तिथे मामासाहेब धाडगेंचं शंकरांचं मंदिर होतं. तर मामासाहेबांना विनंती केली तात्यांनी की बाबा आम्हाला मंदिराला जागा पाहिजे. आणि मामांनी पण लगेच ती विनंती मान्य केली आणि छोटेखानी एक 200 फुटाचं फक्त मंदिर झालं. एका रात्रीत त्याचा स्लॅब टाकून ते मंदिर महिनाभरातच पूर्ण केलं. आणि गुढीपाडवा 1984 साली शृंगेरी पीठाचे शंकराचार्य भारती तीर्थ स्वामी यांच्या शुभ हस्ते बाप्पांची विधिवत प्राणप्रतिष्ठापना झाली. आणि सगळ्या भक्तांच्या मागणीनुसार बाप्पांचं 365 दिवसाकरता दर्शन हे खुलं झालं. ती एक खूप मोठी क्रांती होती, कारण सार्वजनिक गणेशोत्सवातनं मंदिर झालेलं हे अतिशय दुर्मिळातलं दुर्मिळ उदाहरण आहे. कारण मंदिरं नॉर्मली देवस्थानं असतात किंवा थेट मंदिरं बांधली जातात, पण एका गणेशोत्सवाच्या माध्यमातनं बाप्पांचं मंदिर झालं ही खूप एक क्रांतिकारक गोष्ट होती. मग मंदिर झाल्यानंतर बाप्पांच्या व्यवस्था आल्या, गुरुजी आला, स्टाफ आला, आरती आली, नैवेद्य आला, ह्या सगळ्या गोष्टींची रचना करावी लागली. देवाचे सर्व षोडशोपचार आले.
धार्मिक विधी आले. मग हे करता करता मंदिरात मध्ये सुद्धा गर्दी खूप फुलू लागली. आणि त्या वर्षीपासनं तो पण एक टर्निंग पॉइंट खूप मोठा आहे, की 1984 सालामध्ये जसं बाप्पांचं मंदिर झालं, त्या वर्षीपासनं संगीत महोत्सव हा प्राधान्याने कोतवाल चावडीमध्ये सुरू केला. कारण बाप्पा ही तुम्हाला मगाशी सांगितलं तसं 14 विद्यान 64 कलांची देवता आहे आणि संगीत क्षेत्रातले सर्व दिग्गज कलाकार. म्हणजे याच्यामध्ये सहभागी वगैरे म्हणजे सर्वश्री सुधीरजी फडके असतील, त्यानंतर पंडित हृदयनाथ मंगेशकर असतील, हरिप्रसाद चौरसे असतील, झाकीर हुसेन असतील, असे पंडित भीमसेन जोशी असतील, सर्व कलाकार, मंगेशकर कुटुंबीय असेल, हे तिथं आपापली सेवा देऊ लागला आणि प्रचंड प्रतिसाद त्या संगीत महोत्सवाला विनामूल्य हा मिळायला लागला. त्याच वर्षी जसं मंदिरात गर्दी वाढली तशी 1985 साली पहिला जो सामाजिक कॉन्क्रीट प्रोजेक्ट दगडूशेठनी जो केला, तो कोंडव्याला देवदासींच्या मुलांचं संगोपन केंद्र केलं. त्याच्या मागची जी भावना अशी होती, की लोकवर्गणी ज्यावेळेला गणेशोत्सवामध्ये लोक आणून द्यायचे किंवा वर्गणी काढली जायची, त्याच्यामध्ये सर्वाधिक वर्गणी ही बुधवार पेठेतला जो रेड लाईट एरिया आहे, जी वेश्यावस्ती आहे, त्या भगिनी तिथं आणून द्यायच्या. त्यांच्या प्रतीची कृतज्ञता म्हणून त्यांच्या मुलांचं संगोपन केंद्र हे कोंडव्यामध्ये हे 85 साली आपण काढलं. मग त्यांच्या मुलांची राहण्याची व्यवस्था, शिक्षणाची व्यवस्था, जोपर्यंत स्वतःच्या पायावर उभा राहत नाही तिथपर्यंतची जबाबदारी काय. पहिले काही वर्ष मुली सुद्धा होत्या आणि त्या मुलींना पण आपण सामावून घेतलं. परंतु 5 वर्षांनी सगळ्या मुली आपण काही अडचणी आल्यामुळे आपण हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेला वर्ग केल्या आणि मुलांचं हॉस्टेल आजपर्यंत चालू आहे. आजपर्यंत त्या केंद्रातनं जवळजवळ 2,500 मुलं आज स्वतःच्या पायावर उभी राहिलेली आहेत आणि ज्यांना कोणी निमंत्रण पत्रिका देखील देत नव्हतं त्यांना समाजामध्ये प्रतिष्ठा आली. आणि त्यातली जी काही एक 2-3 मुलं तुम्हाला सांगतो. एक शमशुद्दीन शेख नावाचा मुलगा आहे, तो आज एका हॉस्टेलचा रेक्टर आहे. त्यानंतर आमचा एक मुलगा त्यातला सुनील शेरेकर म्हणून तो हिंजवडी मॅरिटला शेफ आहे. असे खूप मुलं ही समाजाच्या मुख्य एक राजकारणामध्ये यशस्वी झालेला आहे. पंचायत समितीचा तो सभासद आहे गावडे म्हणून. अशी अनेक मुलं आहेत की जेणेकरून बाबा त्यांना बळ मिळालं. त्यानंतर वीडभट्टी खूप होत्या सिंहगड रोडला आणि तिथली लोक आपली बँक झाली होती आणि त्यांना ते आले होते की आम्हाला बाबा तुम्ही घरं बांधून द्या. त्यावेळेला ट्रस्टची पण परिस्थिती एवढी काय नव्हती की आर्थिक की आपण त्यांना घरं बांधून देऊ. परंतु त्यांना एक प्रस्ताव आप्पांनी तात्यांना सांगितला, तर आपण असं करू शकतो की ह्यांना आपण मटेरियल देऊ, श्रम हे करतील. मग त्यांना आम्ही त्या पद्धतीचा तात्यांनी प्रस्ताव दिला, तो त्यांनाही मान्य झाला की आम्ही तुम्हाला मटेरियलची मदत करू, श्रम तुम्ही करायचे. आणि त्यातनं सिंहगड रस्त्याला वीडभट्टी कामगार वसाहत ही निर्माण झाली आणि तत्कालीन मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर साहेब यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण झालं. आज जर 35-40 वर्ष झाली तिथं जर आपण गेलात तर त्यांची मुलं ही उच्च शिक्षित होऊन आज त्यांनी छोटे 1-2 खोल्याची घरं, आज त्यांनी 2-2 मजल्यांची घरं बांधली आहेत. म्हणजे आपला जो हेतू होता तो यशस्वी झालेला आहे. म्हणजे दगडूशेठ हा फक्त गणेशोत्सवापुरता नव्हता राहिला तोपर्यंत. म्हणजे तो सांस्कृतिक झाला, कलेचा झाला, सामाजिक झाला, खेळांमध्ये आपल्याला विशेष गती आली. कारण आपण हुतुतूच्या मॅचेस त्यावेळेला घ्यायचो. त्यानंतर तुम्हाला सांगतो, आपण विसर्जन मिरवणुकीमध्ये दगडूशेठच्या आप्पासाहेब पेंडसे जे ज्ञानप्रबोधिनीचे होते, त्यांनी 72 सालापासून पथक सुरू केलं ज्ञानप्रबोधिनीचं आणि जे पहिलं दगडूशेठच्या मिरवणुकीमध्ये लागलं, त्यातनं विद्यार्थ्यांचा सहभाग याच्यामध्ये वाढला आणि एक वेगळा परिणाम साधला गेला. टिपरीचं पथक असेल, झांज पथक असेल, ढोल ताशाचं पथक असेल, अतिशय लयबद्ध त्याची वादन हे सवय लागली आणि आज तो विस्तार झालेला आपल्याला दिसतोय. हे मंदिर झाल्यानंतर दगडूशेठचा अधिकाधिक विस्तार होत गेला. मग आपण एक पहिली 87 साली रुग्णवाहिका लोकवर्गणीतनं पैसे गोळा करून केली. कारण ज्या ज्या समाजाच्या गरजा ज्या ज्या परिस्थितीत आल्या त्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न हा दगडूशेठच्या वतीने केला गेला. परंतु ज्या वेळेला रुग्णवाहिका आली, ते रुग्णवाहिका पुणे शहरभर जाऊ लागली. परंतु मी तुम्हाला ह्या प्रवासामध्ये एक थोडीशी बॅकग्राऊंड वेगळी सांगतो की ह्याच्यासाठी जी काही आमची महत्वाची 3-4 कुटुंब झटत होती आणि बाकीचे सगळे त्यांना मदत करत होते. त्यामध्ये सर्वस्वी तात्यासाहेब असतील, त्यांचं कुटुंब, तात्यासाहेबांचं स्वतःचं
म्हणजे पानाचं दुकान हे नंतर झालं, परंतु त्याच्या अगोदर ते पीडीसीसी बँकेमध्ये पट्टेवाल्याची नोकरी करत होते. म्हणजे ह्या परिसरामध्ये अगोदर नोकरीच्या आधी तर ते खालच्या दुकानामध्ये जाऊन जे मिळेल ते काम करायचे. म्हणजे खूप हालाखीची परिस्थिती होती. त्यांचं कुटुंबही मोठं होतं. त्यांना तात्यांना 3 मुलं 2 मुली असा परिवारही मोठा होता आणि असा नातेवाईकांचा कोणाचा सपोर्ट नव्हता. आणि शिक्षणाचं ह्या परिसरात म्हणजे काहीच हे परिस्थितीच नव्हती. मामांचं कुटुंब देखील जसं मामा भांड्यांवर नावं टाकून द्यायचे. मामांचं अक्षर अतिशय सुबक होतं. म्हणजे कसाबसा चरितार्थ चालवणारी ही कुटुंब. आमचं कुटुंब घेतलं सूर्यवंशींचं, तर ह्या कुटुंबामध्ये शिक्षणाची आवड ही आप्पांना होती. परंतु कलई काम करून आमचे आजोबा गुजराण करायचे. छत्र्या रिपेअर करून गुजराण करायचे किंवा दिवाळीतली चित्र विकून गुजराण करायचे. अशा पद्धतीची ही लोक, यांच्यामध्ये फक्त समाजासाठी काहीतरी चांगलं करायचं एवढी दुर्दम्य त्यांना इच्छाशक्ती होती. आणि रघुनाथ महाराज केदारी हा एक असं व्यक्तिमत्व होतं की त्यांचा जवळजवळ सगळ्यांनाच त्यांचं व्यक्तिमत्व मान्य होतं, नेतृत्व मान्य होतं. असं त्या काळचा तो परिसर आणि ते सगळ्यांना एकसंघ ठेवण्यात खूप मोलाचा त्यांचा वाटा असायचा. आणि ह्या परिसरामध्ये सगळेच दारिद्र्याने गांजलेले लोक होते. परंतु एक ऊर्जा या गणपती बाप्पाने ती ठरवलेली होती की ह्याच परिसरातनं आपलं देवत्व फुलायचं. नाही तर तसं बघितलं तर पुणे शहर हे गणेशाची नगरी आहे. आपण बघितलं की ह्या नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी किंवा आईसाहेब जिजाऊंना जेव्हा धरणी नांगरताना जी कसबा गणपतीची प्रतिष्ठापना झाली, त्यामुळं हे गणपती बाप्पाची नगरी आहे. इथं पार्वती मातेचं मंदिर आहे. परंतु हे गणपतीचं जे तत्व आहे हे दगडूशेठच्या माध्यमातून विस्तारलं या शहरामध्ये. आणि ह्या शहरामध्ये बघा शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं या शहराला. त्यानंतर आता तुमचे आयटी पार्क आलं, तर ह्याच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी ह्या लोकांच्या खस्ताखान्यामध्ये आहेत. यांनी तात्या म्हणायचे की संसाराचा होम केला आम्ही. म्हणजे घरी लक्ष द्यायला अजिबात वेळ नसायचा आणि कसं बसं त्या माऊली सगळं ते घराचं गुजराण करायचे. म्हणजे त्यामध्ये शिक्षणाचं इथं कल्चर होतं. गरीब मुलं जेवढी शिकवता येईल त्यांनी शिकवली, कारण पहिली खाण्यापिण्याची भ्रांत असायची. परंतु बाप्पासाठी सगळे झटायचे, सगळे एकत्र यायचे. म्हणजे मी का सांगतो ही पार्श्वभूमी, कारण दगडूशेठ आज मोठा झालेला सगळ्यांना माहिती आहे. परंतु त्याच्यासाठी जी लोक झटली, ज्या लोकांना म्हणजे बाप्पाने ज्या लोकांवर विश्वास टाकला त्यांना काय काय अडचणी आल्या. कारण घरची परिस्थिती ही इथे वेळ, तुमच्या जीवनातला बहुमूल्य वेळ द्यावा लागतो सार्वजनिक कामामध्ये. जसं यशवंतराव चव्हाण म्हणाले होते की सार्वजनिक जीवनामध्ये तुम्हाला हार कमी आणि प्रहार जास्त मिळतात आणि ते छातीवर झेलून जो पुढे जाऊ शकतो तो यशस्वी होतो. आणि ही लोक त्याच पद्धतीची होती. यांनी सगळे प्रहार छातीवर झेलले, गणपती बाप्पाच्या भक्तीकरता झेलले आणि हे पुढे पुढे जात राहिले. आणि 1896 सालापर्यंत ची वाटचाल ही दगडूशेठची खूप दैदिप्यमान राहिली. आणि त्याच्यानंतर वेगवेगळे सामाजिक उपक्रम हे दगडूशेठच्या माध्यमातून, कारण मंदिरात उत्पन्न वाढीला सुरुवात झाली होती आणि मग वेध लागले होते शताब्दी महोत्सवाचे 1992च्या. आणि 5 वर्ष अगोदर सगळ्या कार्यकर्त्यांची मिटिंग झाली आणि शताब्दी महोत्सव कसा असावा याचं मंथन सुरू झालं. मग वेगवेगळ्या कल्पना आल्या सगळ्यांच्या, कुणाचं असं असावं तसं असावं, वैद्यकीय शिबिर घ्यावं किंवा आपण खेळांच्या स्पर्धा घ्याव्यात किंवा आपण प्रबोधनाचे कार्यक्रम घ्यावे, आपण संगीताचे कार्यक्रम घ्यावेत, धार्मिक कार्यक्रम घ्यावेत. अशा सगळ्या मंथनांमधनं मग काय असलं पाहिजे, मग त्याच्यासाठीचं नियोजन काय असलं पाहिजे, कुठे करायचा महोत्सव, कसा असला पाहिजे, याचं मंथन 5 वर्ष. एखादी गोष्ट प्लॅनिंग करताना ही खूप मोठी, आत्ताच्या ज्या मॅनेजमेंट जो आपला सब्जेक्ट असतो विद्यार्थ्यांना, ही रस्त्यावरची मॅनेजमेंट. पण ह्यांच्या रात्री इथं रस्त्यावर बैठका व्हायच्या. दगडूशेठ मंदिर झाल्यानंतर रोज रात्री ही मंडळी फुटपाथवर जमायची. रात्री त्यांचा दरबार 10 नंतर भरायचा आणि पुण्यातले सर्व प्रतिष्ठित पत्रकार असतील, पोलीस खात्याचे अधिकारी असतील, राजकीय अधिकारी असतील, सामाजिक सगळे असतील लोक, हे एकत्र तिथे यायचे आणि विचारांचं मंथन व्हायचं. आणि त्या मंथनातनं अनेक गोष्टी घडल्या, अनेक सामाजिक उपक्रम दगडूशेठला मिळाले. त्याच्यामध्ये विशेष म्हणजे गणेशोत्सवाला मधल्या काळामध्ये थोडंसं ओंगळ स्वरूप प्राप्त झालं होतं. आणि मग त्यामधनं काय केलं पाहिजे की या उत्सवाला पावित्र्य त्याचं वाढेल. मग 87 साली असा प्रयोग केला की महिलांना जर आपण उत्सवात आणलं तर याचं पावित्र्य वाढू शकेल. कारण आपल्या भागातली भगिनी, आई, ह्या जर नातेवाईक अशा जर आल्या तर कार्यकर्ता पण थोडा
त्या पद्धतीने वागेल अशा विचाराने 87 साली दगडूशेठनी, तात्यांनी, केळी आप्पांचे एक मित्र होते अरुणराव भालेराव, मग दोन्ही आप्पा त्यांच्याकडे गेले, त्यांना संकल्पना सांगितली. कारण त्यांच्या ज्या पत्नी होत्या शुभांगीताई भालेराव यांचं महिलांचं संघटन होतं, त्यांना कल्पना पटली. 11 महिलांच्या माध्यमातून ऋषीपंचमीच्या दिवशी, गणपती चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी असते, त्या दिवशी महिलांचं अथर्वशीर्ष सामूहिक पठण ही संकल्पना पुढे आली, ती सुरू झाली 87 साली. आणि आज जो आपण 31,000 महिलांचा जो विस्तार बघतोय, त्या कार्यक्रमाची ती फलश्रुती आहे. त्याचप्रमाणे आणखीन एक काही गोष्टी त्यावेळेला घडल्या की गणेशोत्सवाला महिला आल्यामुळे पावित्र्य आलं, मांगल्य वाढलं. परंतु गणेशोत्सव कार्यकर्ता जो आहे, तर त्या कार्यकर्त्याला कसा आपल्याला आयाम देता येईल, कारण कुठली गोष्ट एकदम बदलू शकत नाही आपण. मग तत्कालीन पुण्याचे प्रतिष्ठित पत्रकार गोपाळराव पटवर्धन यांनी एक संकल्पना दगडूशेठला सांगितली. ते तात्यांना म्हणले की आपण जर गणेशोत्सवाच्या स्पर्धा घेतल्या आणि त्या स्पर्धांचे निकष ठरवले, तर आपल्याला हे सगळं थोडंसं स्वरूप बदलता येईल. आणि त्याच पार्श्वभूमीवर घटना एक म्हणजे त्यांची एक निकष ठरवले गेले, विसर्जन मिरवणुकीचे पण निकष ठरवले गेले, ती योजना सुरू झाली. परीक्षक मंडळ नेमलं गेलं. त्यावेळेचे प्रतिष्ठित परीक्षक सगळे त्या मंडळात विमा बाचल सर होते, त्यानंतर आपले विद्यापीठाचे कुलगुरू होते, DS खटावकर सर होते, हे सगळे परीक्षक म्हणून. आणि त्याच्यातला मुख्य निकष जो होता, तो नुसता देखावा हा तुमचा मुख्य भाग असा नाही असणार आहे. वर्षभरात तुम्ही काय सामाजिक काम करताय, त्या गणेशोत्सवाच्या 10 दिवसातनं प्रेरणा घेऊन वर्षभर तुमच्या परिसरातल्या लोकांना तुम्ही काय मदत करताय. कारण गणेशोत्सवाचा जो मुख्य उद्देश आहे समाजाचं प्रबोधन आणि समाजाची मदत करणे, तो सफल होत असेल त्यालाच बक्षीस, असा निकष ठरल्यामुळे ती स्पर्धा कमालीची नावारूपाला आली. आणि नावारूपाला आल्यामुळे बरेच मंडळ सहभागी होऊ लागली आणि वर्षभर काम सुरू व्हायला लागलं. त्याच्यानंतर एक थोडासा अपघाताचा प्रसंग दगडूशेठच्या ह्याच्यामध्ये आला. 1988 साली आपण दगडूशेठचा इतकं नाव ह्या महाराष्ट्रात होत होतं, परंतु काही समाजकंटक असतात ज्यांना काही गोष्टी बघवत नाही किंवा समाजामध्ये त्यांना अस्थिरता निर्माण करायची असते. तर त्याचाच एका दुसऱ्या समाजाच्या एका व्यक्तीने दगडूशेठच्या बाप्पांवर एक घाण फेकण्याचा प्रयोग केला आणि त्याच्यामधनं खूप मोठा ह्या दंगली टाईप असं स्वरूप आलं. बाप्पाच्या मूर्तीवर त्याला ताबडतोब पकडण्यात आलं, पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. गणपती बाप्पाचे सर्व धार्मिक उपचार पार पडले. संपूर्ण महाराष्ट्रभर त्याचे पडसाद उमटले, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप तीव्र पडसाद उमटले. आणि ह्या असं म्हणतात ना की एखाद्या वाईट गोष्टीतनं काहीतरी चांगल्या पुढं घडण्याची मुहूर्तमेढ रोवलेली असते, तसं त्या आपत्तीतनं इष्टापत्ती आपण जे म्हणतो, आपत्तीला इष्टापत्ती ठरवण्याच्या दृष्टिकोनातनं परत एकदा सगळे तात्या आणि त्यांचे सहकारी हे सगळे बसले आणि काय केलं पाहिजे ह्याच्यावर मंथन झालं. कारण खूप अस्वस्थ झालं होतं समाजामध्ये, सामाजिक अस्वस्थता निर्माण झाली होती. मग त्यांनी महाराष्ट्रभर दौरे आयोजित केले आणि जिथं जाईल तिथं गणपती मंडळांचं संघटन ही संकल्पना त्यांनी मांडली. मग त्यांचे पुण्यामध्ये झाले, मुंबईत झाले, सोलापूरला आले, कोल्हापूरला आले, नागपूरला आले. सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी दौरे केले, तिथल्या गणपती मंडळांना एकत्र करण्याचा संदेश दिला. आणि 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी, ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी 88ला एक गणपती मंडळांची एक मोठी बाबूराव सणस मैदानावर मिटिंग घेतली गेली. आणि त्या बैठकीमध्ये काही गोष्टी ठरवल्या की काय असलं पाहिजे गणेशोत्सवामध्ये. त्याला ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर होते, तात्यासाहेब थोरात होते, तात्या गोडसे, आप्पा सूर्यवंशी, ही सगळी दिग्गज मंडळी होती. आणि आप्पासाहेब सूर्यवंशींनी त्याची एक 40 कलमी आचारसंहिता तयार केली की गणेशोत्सवाला आचारसंहिता असावी. ह्या विचाराने ती तयार केली गेली, ती सगळी त्या मेळाव्यात मान्य केली गेली. आणि या गणेशोत्सवाला पहिली आदर्श आचारसंहिता 40 कलमी ही त्या कार्यक्रमाद्वारे समाजाला लोकार्पण झाली. आणि त्या आचारसंहितेप्रमाणे गणेशोत्सव व्हायला लागला की आरतीची वेळ एक असावी, सकाळची संध्याकाळची. बाप्पाची प्रतिष्ठापना ही एका वेळेला व्हावी, ती संध्याकाळी होऊ नये. त्यानंतर लोकमान्य टिळक आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या तसबिरी
ह्या असाव्यात. कुणी मद्यपान 10 दिवसात करू नये. सर्वांनी केशरी टिळा लावा, गुलालाचा वापर कमी करावा. अशा खूप चांगल्या चांगल्या गोष्टी त्याच्यामध्ये मांडण्यात आल्या आणि त्याचा परिणाम पुढच्या वर्षामध्ये आपण अनेक बदल ह्या गणेशोत्सवामध्ये घडले. म्हणजे अशा गोष्टींनी की जी आपल्यावर आपत्ती आली त्याचं इष्टापत्तीमध्ये रूपांतर ह्या लोकांनी केलं आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे क्रांतिकारक लोक होते. आणि ह्यांच्यापासून प्रेरणा हा दगडूशेठ आज आदर्श का ठरला तर ह्या लोकांचं त्याच्यामध्ये खूप समर्पण आहे. अतिशय समर्पण, अतिशय विचार केले गेले. म्हणजे तुम्हाला सांगतो, तात्यासाहेबांचा स्वतःचा पानपट्टीचं इथं समाधान दुकान आहे. परंतु इतकी हलाखीची परिस्थिती होती त्या काळामध्ये की वेगळंच एक आंदोलन गणेशोत्सव व्यतिरिक्त त्या लोकांनी केलं की त्यांना असं लक्षात आलं की अरे आता कमिशन खूप कमी मिळतंय आणि ते लोक कमिशन द्यायचे नाही आणि लोक सिगरेट घेतली तर सगळे पैसे त्याच्यावर उद्या देतो आणि उधारी ते मिळायचे नाही, त्यांना सगळं लॉस व्हायचा. मग तात्यांनी आप्पांबरोबर चर्चा केली की आप्पा ह्यात काय करता येईल. मग त्यांनी असं ठरवलं की आपण एक सुवर्णयुग पानपट्टी संघटना तयार करू. अच्छा. मग सगळ्या पानपट्टीवाल्यांची एक संघटना केली पुणे शहरातल्या. त्याचे तात्या अध्यक्ष झाले, सेक्रेटरी आप्पासाहेब सूर्यवंशी झाले. अच्छा. आणि त्या संघटना केल्यानंतर त्यांनी एक लढा उभा केला की आमचं कमिशन वाढवून द्या आणि त्यांनी कोंडी केली त्या सप्लायर लोकांची. बर. आता त्या सप्लायर लोकांकडून कोण माल घ्यायला तयार नाही, यांनी दुसऱ्या राज्याकडनं यांनी अरेंज केला. हम्म. त्यामुळे मग ते खाली आले. हम्म. ती नावं सांगत नाही ते कोण होते, बरं. आता पण आहेत ते लोक त्या व्यवसायामध्ये. त्यामुळं मग वाटाघाटी झाल्या. वाटाघाटीमध्ये मग कमिशन हे वाढून देण्याची मागणी मान्य केली गेली. आणि जो सामान्य माणूस आहे हम्म. आणि त्याला उधारी पण द्यायचं त्यांनी मान्य केलं आणि त्यांचा या लढा हा यशस्वी ठरला. जो असंघटित वर्ग आहे हम्म. त्यांना संघटित करण्याचं काम ह्या लोकांनी केलं. ही सुद्धा एक खूप मोठी क्रांती आहे. बरं. अरे ह्या लोकांना कुठलंही राजकीय बॅकग्राऊंड नाहीये, कुठले आर्थिक त्यांना पाठबळ नाहीये, फक्त बाप्पांचा हात त्यांच्या डोक्यावर आहे आणि बाप्पाला काही घडून घ्यायच्याच गोष्टी म्हणून या लोकांनी हे केलं. आणि हा प्रवास मी तुम्हाला जसा सांगितला तसा करत 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 आपण 92च्या शताब्दी महोत्सवाच्या विचारापर्यंत ही सगळी लोक आली आणि 1992चा शताब्दी महोत्सव सगळ्या विचारांती असा ठरला की पुणे शहरामध्ये जे मध्यवर्ती मैदान आहे ते बाबूराव सणस मैदान आहे आणि बाबूराव सणस मैदानावरच हा उत्सव केला तर लोकांना येण्याच्या दृष्टीने आणि आपल्याला पण सजावट करण्याच्या दृष्टीने ते योग्य राहील. मग सजावट त्यांनी बिकानेरचा राजवाडा हा ही सजावट त्यांनी फायनल केली. त्याचं नियोजन केलं. हे जर मांडव टाकण्यासाठी जवळजवळ 7 मंडप आले लागले. उत्सव किती दिवस असावा याचं पण त्यांचं मंथन झालं आणि त्यांनी ठरवलं की आपल्या गणपती उत्सवाच्या बऱ्याच अगोदरपासून म्हणजे जसा चातुर्मास सुरू होतो गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा उत्सव तिथं सुरू करायचा आणि 60 दिवस 58 दिवसाचे कार्यक्रम झाल्यावर मग गणेश चतुर्थीला मूळ पारंपरिक जागेत 10 दिवस उत्सव साजरा असं नियोजन ठरलं. त्याच्यामध्ये काय असावं, मग बाप्पांचं प्रतिष्ठापना आपण इथनं मूर्ती मंदिरातनं तिथं न्यायची हा पण एक धाडसी डिसिजन होता. कारण बऱ्याच लोकांना काही ते पटला नव्हता मंदिरातनं कसा न्यायचा, परंतु आपल्या मंदिराला कळस नव्हता. ही चलमूर्ती आहे, ह्याची प्रतिष्ठापना होते आपल्या मंदिराला, त्यामुळं आपण कळस केला होता. त्यामुळं धार्मिक क्षेत्रातल्या जाणकारांनी सांगितल्याप्रमाणे आपण ती मूर्ती हलवून तिथं प्रतिष्ठापना शृंगेरीच्या शंकराचार्यांच्या हस्ते केली. द्वारकेचे शंकराचार्यांना आपण त्या ठिकाणी बोलवलं, त्यांचा चातुर्मास केला. रोज त्यांची तिथे कार्यक्रम प्रवचनाचे ऑर्गनाईज झाले. बाबा महाराज सातारकरांचे 58 दिवस कार्यक्रम ज्ञानेश्वरीतल्या 12व्या अध्यायावर झाले. प्राचार्य शिवाजीराव भोसलेंनी स्वामी विवेकानंदांवर त्या ठिकाणी 58 दिवस वेगवेगळ्या विचारांवर प्रवचनं केली आणि 58 दिवस जो सगळ्यात मोठा आणि क्रांतिकारी विषय होता तो संगीत महोत्सवाचा होता. संगीत क्षेत्रातले सर्व दिग्गज लोक लता दीदींच्या परिवाराच्या हस्ते त्या महोत्सवाचं उद्घाटन झालं. त्याला माई मंगेशकर पण होत्या, लता दीदी, सगळ्या उषाताई, हृदयनाथजी, त्यांचा संपूर्ण अगदी छोटी राधाताई पण त्यावेळेला होत्या. त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि संगीत महोत्सवामध्ये म्हणजे पंडित भीमसेन जोशी, बिस्मिल्ला खान साहेब, झाकीर हुसेन, बिरजू महाराज असे सगळे दिग्गज कलाकार, सुरेश वाडकर, कविता कृष्णमूर्तींपासनं सगळे एकही देशातला कलाकार नाही ज्यांनी तिथं सेवा रुजू केली नाही. असा न भविष्यती असा संगीत महोत्सव त्या ठिकाणी पार पडला आणि त्या राजवाड्याला एक वैभवशाली
परंपरा जी राजवाड्यांची ती कारंजे असायची. मग पुण्यातले जे नाईक बंधू आहेत त्यांनी एक कारंज तयार केलं आणि त्या कारंजाला त्यावेळेला कारंज म्हणजे फक्त म्हैसूरच्या वृंदावन गार्डन मध्ये होतं आणि ते 3 टाईप मध्ये म्युझिकवर चालायचं. तर यांनी 7 प्रकारच्या म्युझिकवर चालणारं कारंज पहिल्यांदाच केलं आणि इतकी गर्दी प्रचंड ते बघायला झाली की त्यावेळेच्या तत्कालीन ज्या कथ्थक नृत्यांगना होत्या देशातल्या त्यांनी त्या कारंजासमोर कथ्थक सादर केलं आणि लोकांची मनं जिंकली. हे अशा पद्धतीचं त्याला सेटला लाईट इफेक्ट वगैरे इतकं सुंदर भव्य आयोजन झालं की त्यावेळेला आमच्यावर काही घटकांनी टीका केली, आमची कोंडी करायचा प्रयत्न केला काही राजकीय लोकांनी, त्यांना पैसे मिळू नयेत, त्यामुळे नियोजन फसलं आर्थिक. पण जो ठरवला होता वैशिष्ट्य काय, हे लोक का मोठे आहेत, तात्यासाहेब गोडसे असतील किंवा आप्पासाहेब, कारण ते सुवर्ण बँकेचे चेअरमन पण होते त्यावेळेला आप्पा. ह्यांनी असं ठरवलं की जे आपण ठरवलं ते करायचं, मग काय वाटतं ते झालं तरी चालेल. तर त्यावेळेला अशा अफवा उठवल्या गेल्या की या लोकांनी देवाचे दागिने घाण ठेवले आणि इतके रोज लोकसत्ताला टीकेचे लेख यायचे. मग यांनी त्याच्यावर लोकसत्ताचे जे संपादक होते त्यावेळेचे गडकरी साहेब त्यांच्याकडे जाऊन त्यांना वस्तुस्थिती सांगितली. त्यामुळे त्या बातम्या त्यावेळेला बंद झाल्यानंतर निमंत्रण द्यायला म्हणून हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरेंकडे ते मातोश्रीला गेले आणि तिथं त्यांना सगळी वस्तुस्थिती सांगितली की तुम्ही सपत्नीक बाप्पांच्या दर्शनाला आणि दागिने बाप्पाच्या अंगावर आहेत का कुठं घाण ठेवले हे तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघा. त्यांनी ते निमंत्रण स्वीकारलं आणि त्यांच्या लक्षात आलं. ते ज्यावेळेला आले मातोश्रींबरोबर त्यावेळेला ते सगळे बाप्पाच्या अंगावरचे दागिने ते वैभवशाली उत्सव होऊन त्यांनी खूप कौतुकाची थाप दिली आणि जी कोंडी केली गेली. परंतु दगडूशेठचा हा उत्सव होण्याकरता दगडूशेठला कर्ज घ्यावं लागलं आणि ती खूप मोठी डेअरिंग ह्या आमच्या लोकांची होती, कारण ती गोष्ट सोपी नव्हती. जर हेतू चांगला असेल, हेतू शुद्ध असेल, तो लोकांच्या कल्याणाचा असेल तर बाप्पा आशीर्वाद देतात हे त्यातनं सिद्ध झालं. आणि 1 कोटी कर्ज होऊन सुद्धा तो महोत्सव न भूतो न भविष्यती झाला. सगळ्या देशभर त्याची चर्चा झाली. ते कर्ज फेडायचं नियोजन उत्सवानंतर मग करावं लागलं. 5 वर्ष त्याचं नियोजन केलं, सगळ्या लोकांनी सहकार्य केलं, मांडववाल्यांपासून सगळ्या लोकांनी थांबले बाप्पासाठी. त्यांना परिस्थिती जाणीव होती, परंतु बाप्पाचं कृपा काय असती त्याचा देखील अनुभव, म्हणजे बाप्पा परीक्षाच पाहतात भक्तांची, तशी परीक्षा यांची कडक परीक्षा पाहिली गेली. परंतु तो दगडूशेठच्या इतिहासामध्ये माइलस्टोन ठरला आणि त्याच्यानंतर दगडूशेठचा आलेख हा सर्वच बाबतीत म्हणजे सामाजिक असेल, धार्मिक असेल, भक्तीच्या बाबतीत असेल किंवा सगळ्या क्षेत्रांमध्ये हा लौकिक वाढलेला गेला. 92 साली आणखीन एक गोष्ट घडली की दगडूशेठनी त्यावेळेला हिंद केसरी स्पर्धा घेतल्या, कारण दगडूशेठजी हे स्वतः पहिलवान होते. तर त्यांना मानवंदना म्हणून नॅशनल लेवलची हिंद केसरी स्पर्धा घेतल्या. दुसरी गोष्ट कबड्डीच्या नॅशनल लेवलच्या स्पर्धा घेतल्या. हे सोपं नाही आयोजन, कारण ह्या खर्चिक गोष्टी आहेत. आणि दुसरी एक क्रांतिकारी गोष्ट म्हणजे संपूर्णपणे फक्त मुलींची कबड्डीची टीम सुवर्ण स्पोर्ट्स क्लबची स्थापना ही 1992 साली केली. आणि त्या क्लबचं वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत आपल्या भारत देशाला ह्या क्लबने आमच्या 2 कॅप्टन दिले. सुमती पुजारी ही पहिली कॅप्टन होती आणि दीपिका जोसेफ ही दुसरी कॅप्टन जी आता पण टीम कडनं इंडियाच्या खेळते. ज्यावेळेला 87 ला पहिली रुग्णवाहिका आली त्यावेळेला पंढरपूरच्या वारीमध्ये फक्त शासकीय रुग्णवाहिका होती आणि त्या वर्षीपासून असा निर्णय घेतला की आपली रुग्णवाहिका माऊलींच्या पालखीबरोबर जाईल. त्यानंतर दरवर्षी रुग्णवाहिका, डॉक्टर, मेडिसिन्स हे आपल्या वारीबरोबर जातात. आज 3 मार्गांवर जातात, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आणि सोपानदेव महाराज, या 3 मार्गांवर दगडूशेठची. परंतु दगडूशेठचं एक वैशिष्ट्य काय या सगळ्यातनं जे मी पाहिलेलं आहे की ह्याचा एकदा सुरू केलेला उपक्रम ह्याच्यामध्ये सातत्य राहतं, तो थांबवला जात नाही. आणि इथं जे काम करणारे कार्यकर्ते म्हणजे आमचे वरिष्ठ म्हणजे तात्यासाहेब पहिली फळी, आप्पा, नंतर अशोकराव, उल्हास भट, माणिकदादा चव्हाण ही दुसरी फळी, त्यानंतर तिसऱ्या फळीमध्ये हे सगळे आमचे हेमंतराव रासने, राजाभाऊ सूर्यवंशी, इंद्रजित रायकर, माझ्यासारखे कार्यकर्ते, असे ही तिसऱ्या फळीने आमच्या नंतरचे मुलं हे पुढच्या अशा एक एक फळ्या निर्माण केल्या या लोकांनी. तो संस्कार आमच्यावर घातला आणि इतका कडक तो संस्कार होता की गणेशोत्सवामध्ये खराटा जरी आणला तरी बिल आणायला लावायचे.
आणि रोज उत्सव मंडपामध्ये येणाऱ्या जे काय निधी असेल त्याचा हिशोब रात्रीतनच पूर्ण करायचा. एकदा अशी परिस्थिती झाली होती की 1 रुपयाचा हिशोब लागत नव्हता म्हणून अख्खी रात्र हे सगळे लोक जागले होते. आमच्या आप्पासाहेब सूर्यवंशी, मला सुनील भाऊ रासनेंनी आठवण सांगितली की 1 रुपयासाठी ते अख्खी रात्र सगळे जागले. तो हिशोब टॅली झाल्यावरच ते घरी गेले. म्हणजे हे जे संस्कार घडलाय त्याच्यामुळं कारभार जो आहे हा चोख आणि पारदर्शक असावा हा संदेश त्यांच्या कृतीतनं त्यांनी आम्हाला दिलेला आहे. आणि म्हणून दगडूशेठच्या वतीने आज देखील गणपती उत्सवामध्ये बॅलन्स शीट वर्तमानपत्रामध्ये छापला जातो. ही ट्रान्सपरन्सी ही फार मोठी असं मला वाटतं. गणपतीमध्ये जे कार्यकर्ते काम करतात हे 2 फळ्यांमध्ये काम करतात. एक बाबा दिवसभर काम करणारा कार्यकर्ता आणि एक रात्रभर, कारण दगडूशेठचा उत्सव हा 240 तासाचा उत्सव आहे. मग पहाटे अभिषेक असतील, मग अभिषेकानंतर गणेशाग असतील, मग लोकांची दर्शनाला येणारी रांग असेल, येणारा नारळ असेल, तो सुद्धा फार मोठा विषय होता. नारळाचं करायचं काय, एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक नारळ अर्पण करतात कारण लोकांची भावना आहे. आणि नारळ हे बुद्धीचं प्रतीक आहे की आपल्याला अहंकार होऊ नये. त्यामुळे आपण बाप्पाला नारळ अर्पण करण्याची पद्धत आहे. शेवटी नारळ कुठनं येतो, नारळ शेतात नाही येतो. फुल येतं, फुल कुठनं येतं, फुल शेतात नाही येतं. आणि जो प्रसाद लोक आणतात पेड्याचा मोदकाचा, त्याचं जे दूध आहे ते सुद्धा शेतात नाही येतं. म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्था ह्याच्यातनं बळकट होते. आपल्या पूर्वजांनी रचना केलेली आहे ती, त्याच्या मागचा हा उद्देश आहे. मग त्या नारळाच्या उत्पन्नातनं परत सामाजिक काम करणे, असं हे सगळं लोकाभिमुख कार्य हे दगडूशेठच्या वतीने हे आजपर्यंत चालू आहे. विश्राम घोले यांचं नाव पण अहवालामध्ये, ते महात्माराव ज्योतिबा फुलेंबरोबर सहकारी होते. मुलींच्या शिक्षणासाठी ते त्या चळवळीत सहभागी झाले. त्यांची पण एक छोटी मुलगी होती, परंतु ते त्या चळवळीमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांचा रोष त्यांना पत्करायला लागला. त्यांच्या मुलीच्या जेवणामध्ये काचेचा चुरा टाकला नातेवाईकांनी, ती गेली. बापरे. आणि ते मोठं श्रीमंत प्रस्थ होतं. तिच्या स्मरणार्थ त्यांनी बाहुली बसवली त्या हौदावर, म्हणून बाहुलीचा हौद. अच्छा.